नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। समीर वानखेडे आणि एनसीबी विरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणी चौकशी आता एसआयटी मार्फत केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। 4 वरिष्ठ मुंबई पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। एसीपी मिलिंद खेतले एसआयटीचं नेतृत्व करणार असल्याचं समजतंय। ही अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। समीर वानखेडे आणि एनसीबी यांच्या विरोधात झालेल्या सगळ्या तक्रारींची आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। यासाठी एक एसआयटी देखील स्थापन करण्यात आलेली आहे। 4 वरिष्ठ मुंबई पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील। एसीपी मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी चौकशी करणार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या विरोधातल्या तक्रारींचा एकंदरीतच तपास करण्यासाठी आता एका एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। विशाल, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय? अजिंक्य, ज्या बाबतीत समीर वानखेडे आणि एनसीबीवरती सातत्यानं आरोप जे आहेत ते होताना दिसून येत होते। काही तक्रारदार समोर आले होते। प्रभाकर साईल यांनी जे आहेत ही अनेक एनसीबीच्या विरोधात जे आहेत ते पुरावे दिले होते किंवा एक व्हिडिओ त्यांनी जारी केला होता। आताच्या घडीला पाहायला गेलं तर याच्यामध्ये 4 एकूण तक्रारदार आहेत। नितीन देशमुखसुद्धा एक याच्यामध्ये तक्रारदार आहेत। त्याच्याबरोबर कनिष्का जैन ह्या ॲडव्होकेट आहेत। ह्यासुद्धा या एनसीबीच्या विरोधात आणि समीर वानखेडे यांच्या विरोधात त्यांची तक्रार आहे। त्यामुळे एकंदरीत एक मागणी केली जात होती की या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत एसआयटी नेमण्यात यावी आणि 4 मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यांनी ही एसआयटी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती एसआयटी करणार आहे। त्यामुळे एनसीबीच्या ह्या सगळ्या तक्रारींमध्ये आता मुंबई पोलिसांची एंट्री झाली असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीनं समीर वानखेडे यांच्यावरती जे आरोप होत होते त्याच्यामध्ये आता एसआयटी नेमण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये जी आहे ती दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रभाकर साईल यांनी ज्या पद्धतीनं एनसीबीवरती आरोप केले होते, समीर वानखेडे यांच्यावरती आरोप केले होते, त्याला धरून एक राजकीय स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली होती। तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांना पत्रसुद्धा लिहिलं होतं। गृहमंत्र्यांची त्यांनी भेटसुद्धा घेतली होती। त्यामुळे एकंदरीत आता हे प्रकरण पाहता ह्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांची एंट्री जी आहे ती झालेली आहे। 4 वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असणार आहेत आणि हे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ते करणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आता हे सगळं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस आलेले आहेत। अजून काही तक्रारदार सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, कारण कालच आपण पाहिले श्रीधर कांबळे नावाचा व्यक्ती जो आहे त्यांनी सुद्धा समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप केलेले आहेत आणि काही बनावट केससुद्धा बनवण्यात आल्या आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे। काल त्यांनी बोलताना असं सांगितलं की मी सुद्धा मुंबई पोलिसांकडे जाणार आहे, त्याच्या बाबतीत तक्रार जी आहे ती नोंदवणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता एनसीबीचे जे पंच आहेत, अनेक प्रकरणांमध्ये जे पंच राहिलेले आहेत ते साक्षीदार आहेत, हे आता एनसीबीच्याच विरोधात समोर येताना पाहायला मिळत आहेत। यामध्ये आता मुंबई पोलीस वर्सेस एनसीबी असाच एक सामना जो आहे तो रंगताना आपल्याला दिसेल आणि आता येणाऱ्या काळात नेमके अजून तक्रारदार वाढतात का हे पाहावं लागणार आहे। आणि या एसआयटी मार्फत आता कशी चौकशी होते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अजिंक्य, विशाल, एसआयटीच्या या चौकशीला या एकंदरीतच सगळ्या तक्रारी ज्या झाल्या त्या तक्रारींच्या तपासाला नेमकी केव्हापासून सुरुवात होईल? कारण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सातत्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये आपण होत असलेलं पाहतो आहोत, वैयक्तिक टीका टिप्पणी देखील झालेली आहे। या सगळ्या अनुषंगानं या तपासाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे याबद्दलची काही माहिती दिली गेली आहे का? अजिंक्य, खरं तर आता ही एसआयटी नेमण्यात आलेली आहे। याच्या आधी आपण पाहिले की प्रभाकर साईल याचं स्टेटमेंट जे आहे ते मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं आहे। अन्यही काही तक्रारदार आहेत त्यांचंसुद्धा स्टेटमेंट जे आहे ते मुंबई पोलिसांकडे नोंद करण्यात आलेली आहे। ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे। एसआयटी मार्फत आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल। एसआयटीच्या समितीसमोर या 4ही तक्रारदारांना त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते द्यावे लागतील आणि त्यानंतरच या चौकशीला जी आहे ती सुरुवात होईल। त्यामुळे या एसआयटी मार्फत आता कशा प्रकारे चौकशी होते हे पाहावं लागणार आहे। समीर वानखेडेंना एसआयटी मार्फत बोलवण्यात येतं का हे
पाहावं लागणार आहे। समीर वानखेडे यांची ह्या सगळ्या आरोपांवरून NCBचं जे दिल्लीचं पथक आलेलं आहे त्यांच्याकडनं सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे। NCBच्या अनेक जी तक्रारी आहेत किंवा NCBनं अनेक जी प्रकरणं ड्रगच्या बाबतीत केलेली आहेत त्याच्यावरती प्रश्नचिन्ह नेमण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण हे प्रकरण पाहता NCBच्या अनेक कारवायांवरती आता संशय व्यक्त केला जातोय। NCBच्या एक बेनामी नावाचं पत्र जे आहे ते मंत्री नवाब मलिक यांना मिळालं, त्याच्यामध्ये 26 प्रकरणांचा असा उल्लेख आहे ज्याच्यामध्ये ही सगळी प्रकरण जे आहेत ही बनावट बनण्यात आलेले आहेत आणि अनेकांना याच्यात गुंतवण्यात आलेला आहे असा आरोप त्या पत्रामध्ये केलेला आहे। त्याच्यातीलच एक प्रकरण जे आहे ते नायजेरियन ड्रग्स प्रकरणचं आपण पाहिलं आणि त्या प्रकरणातील पंच सुद्धा आता समोर आलेला आहे। त्यांची सुद्धा SIT मार्फत चौकशी होते का हे पाहावं लागणार आहे। आता सद्यस्थितीला 4 तक्रारदार याच्यामध्ये सामील आहेत। 5वा तक्रारदार श्रीधर कांबळे होऊ शकतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण काल श्रीधर कांबळे यांनी सांगितलं होतं की मी सुद्धा या सगळ्या विरोधात मुंबई पोलिसांकडे माझं स्टेटमेंट देणार आहे, मी तक्रार नोंदवणार आहे। त्यामुळे आता ही एक व्यक्ती सुद्धा या तक्रारदारांमध्ये वाढते का हे पाहावं लागणार आहे। एकंदरीत आपण हे सर्व गोष्टी SITच्या या सगळ्या तपासामध्ये आता नेमक्या कोणकोणत्या बाबींचा खुलासा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती या संदर्भात दिली त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच KP गोसावी आणि प्रभाकर साईल केलेला होता आणि त्याचसाठी दिल्लीतल्या NCBच्या 5 अधिकाऱ्यांकडून समीर वानखेडे यांची 4.5 तास चौकशी झाली। त्यानंतर NCBच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोरही या चौकशीची माहिती दिली आहे। समीर वानखेडेंचा जबाब नोंदवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय, तर या प्रकरणातल्या तक्रारदारांना चौकशीसाठी येण्याचं आवाहन NCBच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। इस टीम ने कुछ दस्तावेज इकट्ठे किए, जोन से जो क्रूशियल डॉक्यूमेंट थे लिए। इस जांच को आगे बढ़ाते हुए हम लोगों ने समीर वानखेड़े जी का बयान आज रिकॉर्ड किया है। लगभग 4-4.5 घंटे चली बयान की रिकॉर्डिंग में बहुत सारी बातें उन्होंने रखी हैं और आने वाले समय में आवश्यकता अनुसार उनसे और भी कागजात लिए जाएंगे और कुछ और साक्ष्य की जरूरत होगी तो उनसे लिया जाएगा। कि जो हमारे मुख्य गवाह हैं प्रभाकर सैल जी और KP गोसावी जी को नोटिस सर्व किया जाए कि वो इस इंक्वायरी में शामिल हों और जो भी तथ्य वो मीडिया पर बोल रहे थे वो इस इंक्वायरी कमेटी के सामने कहें। पर हमारे भरसक प्रयासों के बावजूद उनको वो नोटिस नहीं सर्व हो पाया है। तो मैं मीडिया के माध्यम से आप लोगों से ये सहायता लेना चाहूंगा कि KP गोसावी और प्रभाकर सैल जी जिनके एलिगेशन पर ये इंक्वायरी का गठन हुआ है वो इंक्वायरी में शामिल हों। कल या परसों किसी भी दिन CRPF मेस बांद्रा में आकर टीम के समक्ष जो भी कहना चाहते हो कहें। आर्यन खानच्या जामिनासाठी कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला। युक्तिवादाला अधिक वेळ लागल्यानं आता गुरुवारी म्हणजे आज सुनावणी होणार आहे। परिणामी आर्यनचा जेलमधला मुक्काम पुन्हा वाढलाय, तर या हाय प्रोफाईल केसकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई हायकोर्टात आर्यन खानच्या जामिनावर आता गुरुवारी दुपारी सुनावणी होणार आहे। 2 दिवसांपासून हायकोर्टात आर्यन खानचे वकील जामिनासाठी युक्तिवाद करतायत। मुकुल रोहतगी, सतीश माने शिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी जोरदार युक्तिवाद केला। बुधवारी दुपारी 3:52 सुनावणीला सुरुवात झाली। 4:13 अमित देसाईंनी युक्तिवाद सुरू केला। अमित देसाईंनी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं वाचन केलं। व्हॉट्सअॅप चॅटमधून कुठलाही कट रचल्याचं स्पष्ट होत नसल्याचं त्यांनी सांगितलं। व्हॉट्सअॅप चॅट हे डिजिटल पुरावे आहेत, त्यात छेडछाड होऊ शकते, त्यामुळे तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ नये हा मुद्दा मांडण्यात आला। तर मुकुल रोहतगींनी आर्यन खानसाठी युक्तिवाद करताना अटक करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचा मुद्दा कोर्टासमोर मांडला। दरम्यान युक्तिवादाला अधिक वेळ लागल्यानं जामिनावर गुरुवारी सुनावणीचा निर्णय घेण्यात आला। सुप्रीम कोर्टचा स्वतःचा एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये 65B सेक्शन एव्हिडन्स ॲक्टचा
हे कंप्लीट उल्लेख केला त्याच्यामध्ये आणि ते केस हे शॉर्टमध्ये हे सांगतात की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर रिलाय करण्यासाठी पार्टीचा हे असा मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे की 65B फाईल करायची गरज कंप्लीट आहे, पूर्ण कंप्लीट मॅन्डेटरी आहे. क्रूजवर छापा टाकून कारवाई दरम्यान एनसीबीनं एकूण 8 जणांना अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचे जामीन अर्ज विशेष NDPS न्यायालयानं फेटाळून लावले. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. आज केसमध्ये आरोपी नंबर 1, 2 आणि 3 तिघाचा आर्ग्युमेंट झाला आहे, कंप्लीट झाला आहे. आणि आर्ग्युमेंटमध्ये आमचा सबमिशन हेच होता की आम्ही विदाऊट एनी रिझन्स हा केसमध्ये अरेस्ट माझी अटक झाली आहे आणि ती कम्प्लिटली अनजस्टिफाईड आहे. माझा काय रोल या केसमध्ये नाही आहे आणि तर त्या रिझनसाठी हा केस कम्प्लिटली बोगस आहे. आर्यन खानच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अनेक मुद्द्यांचा आधार घेऊन युक्तिवाद केला. आता या सर्व युक्तिवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे गुरुवारी दुपारी स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. समीर वानखेडे यांच्या धर्मावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असतानाच ज्या डॉक्टर शाहीन कुरेशी यांच्याशी समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न झालं होतं, त्या शाहीन यांचे वडील डॉक्टर झाहिद कुरेशी यांनी एक नवा खुलासा केलाय. समीर वानखेडे यांचं कुटुंब हे धर्मांतरित मुस्लिम असून त्यामुळेच मुलीचं समीर वानखेडेंशी लग्न केलं होतं अशी माहिती डॉक्टर झाहिद कुरेशी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शाहीन आणि समीर यांच्या लग्नाच्या 4 वर्षांआधीपासूनच वानखेडेंच्या कुटुंबियांना ओळखत होतो आणि ते मुस्लिम धर्मियांप्रमाणेच राहायचे असा दावाही डॉक्टर झाहिद कुरेशी यांनी केला. समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉक्टर झाहिद यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांनी. मेरे साथ डॉक्टर जाहिद कुरैशी हैं. डॉक्टर जाहिद कुरैशी डॉक्टर शबाना कुरैशी के पिताजी हैं. एक डॉक्टर हैं, जोगेश्वरी इलाके में इनकी क्लिनिक है और वेल नोन डॉक्टर हैं. डॉक्टर जाहिद कुरैशी की बेटी के साथ पहली शादी हुई थी समीर वानखेड़े की. डॉक्टर साहब, ये कब की बात है और क्या मुस्लिम रीति रिवाज से हुई थी ये पूरी शादी, और समीर वानखेड़े मुस्लिम के तौर पर एज अ शादी कर रहे हैं? शादी 7 दिसंबर को हुई थी 2006 में और मुस्लिम एक तरीके से हुई थी. एंड वी नो दैट ही इज़ मुस्लिम, कि फैमिली मुस्लिम है, ये मतलब बिलोंग करते हैं मुस्लिम से ही. और हम लोग 3-4 साल से जान रहे थे कि ये मुस्लिम ही हैं. और उसके बाद हमारी शादी हो गई बच्चे की. उनके पिताजी का नाम दाऊद वानखेड़े था. दाऊद मानो था, दाऊद वानखेड़े था. हमारे मतलब उसमें आया था कि दाऊद वानखेड़े नाम है. शादी के समय में एक, चूँकि आप वेल नोन डॉक्टर रहे हैं खास करके वेस्ट में, तो बहुत सारे लोग आए होंगे इस शादी में, बहुत सारे लोगों के इनवाइट किया होगा आपने, तो कितने लोगों का खास करके लोग करीब आए होंगे? और साथ ही अब जिस तरीके से कहा जा रहा है कि हिंदू हैं और SC/ST है, इसको कैसे आप देखते हैं जब सुनते हैं मीडिया में सारी चीज़ें? नहीं, हमें मतलब बिल्कुल वो लग रहा है कि मतलब ऐसा चीज़ नहीं थी. लेकिन इनके मालूम थे कि फादर मतलब हिंदू हैं, पहले हिंदू थे लेकिन कन्वर्टेड हो चुके हैं. उनकी माँ कन्वर्ट मतलब मुस्लिम थी और ही मतलब बिलोंग टू द मुस्लिम फैमिली. और दोनों मतलब उनके बच्चे थे, दोनों मतलब मुस्लिम फैमिली में थे. उनके फ्यूचर पहले का तो नहीं मुझे जानता, लेकिन मैं 4-5 साल से उसको जान रहा था. शादी के 2-3 साल पहले जान रहा था, तो यही मुझे लग रहा था कि मुस्लिम फैमिली. समीर कन्वर्टेड मुस्लिम थे. हाँ. समीर से कोई आपकी बेटी को पोता मतलब बेटा भी हुआ है, और वो इस समय कौन सी क्लास में है, चीज़ें कैसी है? क्योंकि क्या है कि बहुत करीब 10 साल के आसपास एक रिलेशन रहा है दोनों लोगों के. नहीं, अभी है वो बच्चा है, एक लड़का है. बिल्कुल डॉक्टर साहब, एक आखिरी सवाल ये है कि जब साहब ने बोल दिया इतना मैं कर दिया हूँ, बाद में फिर कर कुछ है तो बताता हूँ. और मुझे ऐसा मतलब नहीं छुपाने, लेकिन मतलब ये खाली एक स्टेटमेंट है कि ही वाज मुस्लिम एट दैट टाइम. और निकाह अपना हुआ, निकाह फोटो भी हैं, उसके फ़ोटो हैं, सब कुछ है. लोखंडवाला गार्डन में हुआ था शादी. लोखंडवाला में? लोखंडवाला गार्डन में.
बिल्कुल डॉक्टर साहब बता रहे हैं कि लोखंडवाला गार्डन में शादी हुई थी और वो कन्वर्टेड मुस्लिम थे और मुस्लिम के तौर पर ही उन दोनों लोगों की पहचान हुई थी और उसके बाद शादी हुई थी। समीर से एक बच्चा भी उनकी बेटी डॉक्टर शबाना कुरैशी को है और इस समय हालांकि जिस तरीके का विवाद चल रहा है उन्होंने डॉक्टर साहब ने इस सारे विवाद को फ़िलहाल कहा है कि वो विवाद आज का है, उससे उनका कोई लेना देना नहीं है, लेकिन जिस समय उनकी शादी हुई थी मुस्लिम रीति रिवाज से हुई थी और वो एक मुसलमान के तौर पर ही शादी करने आए थे। कैमरा दिग्विजय के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। जलयुक्त शिवारच्या क्लीन चिटच्या निमित्तानं गदारोळ बघायला मिळाला। या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। या समितीचा अहवाल येण्याआधीच कॅगनं आपला अहवाल दिला आणि कॅगनं दिलेल्या अहवालाचा आधार घेत जलयुक्त शिवारच्या योजनेला जलसंधारण विभागानं क्लीन चिट दिली असा समज करून भाजपच्या नेत्यांनी आनंद साजरा केला। मात्र संध्याकाळ होताच या आनंदावर विरजण पडलं, कारण जलयुक्तला क्लीन चिट दिली नसल्याचं प्रसिद्धीपत्रक सरकारनं जाहीर केलं। जलयुक्तच्या 71% कामांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचं स्पष्ट झाल्याचं सरकारनं सांगितलं। तर एसआयटीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयटीच्या निकषांप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नसल्यानं आणि सर्व चौकशी सुरू असताना शासनानं जलयुक्त शिवार अभियानाला क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही, असं सरकारतर्फे आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मी अजून अहवाल बघितलेला नाही, पण माध्यमातून जे मला कळतं आहे मला अतिशय आनंद आहे, कारण ही जनतेची योजना आहे आणि मुळामध्ये ही जनतेने राबवलेली योजना आहे। 6 लाख कामं झालेली आहेत आणि यापूर्वीही माननीय उच्च न्यायालयाने एक एक्सपर्ट कमिटी तयार केली होती। देशभरातले एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये होते आणि त्या कमिटीने योजना कशी योग्य आहे आणि कसं योग्य काम याच्यामध्ये झालंय अशा प्रकारचा त्याच्यामध्ये ऑलरेडी हेही दिला होता, त्याच्यात रिपोर्टही दिला होता आणि त्या रिपोर्टप्रमाणे तो रिपोर्ट ॲक्सेप्टही हायकोर्टाने केला होता। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही अहवाल आला आहे हा त्यानुरूपच असेल। अशा प्रकारे कोणती क्लीन चिट देण्यात आलेली नाही याचा खुलासाही मगाशी झाला आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने कोणत्याही क्लीन चिटच्या अभावी अशा पद्धतीचे सेलिब्रेशन करण्याची काही आवश्यकता नाही। चौकशी पूर्ण होते, त्यातनं जे निष्पन्न होईल त्यानंतर त्यावर योग्य होईल बोलले। चुकीच्या आधारे बाहेर याची क्लीन चिट अशी वंदता झाली याच्या बाबतीत संबंधित विभागाने माहिती दिली। अशी कोणती क्लीन चिट झाली नाही, कारण चौकशी अजून पूर्ण झालेली। सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवाळीसाठी गृह विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। फटाके फोडणं टाळावं असं सरकारनं आवाहन केलंय। कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती असल्यामुळे सरकारनं हे आवाहन केलंय। राज्यातली धार्मिक स्थळं खुली केलेली असली तरी दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात आणि मर्यादेमध्ये साजरा होईल याची दक्षता घ्यावी। त्याचबरोबर खरेदीसाठी गर्दी टाळावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। कर्मचाऱ्यांनी